तर इकडे सायली अर्जुनला म्हणत असते की चैतन्य सरांना तुमच्याशिवाय दुसरा आहे तरी कोण, त्यांना एकदा फोन करून तुम्ही विचारता का? तेव्हा अर्जुन म्हणतो की हो विचारतो. कुसुमताई म्हणते की माफ करा परंतु मला कोर्टामध्ये चैतन्य आणि त्या साक्षीचं वागणं काही बरोबर वाटलं नाही. अर्जुन म्हणतो की चैतन्य आणि साक्षी यांचं काय कॉम्बिनेशन आहे, त्या हार्डली 2-3 वेळा भेटलेत फक्त माझ्या ऑफिसमध्ये. तर कुसुमताई म्हणते की मला तर ते काही माहित नाही परंतु ते दोघंही एकमेकांकडे जरा वेगळेच बघत होते आणि ती साक्षी चैतन्याकडे खूप रागाने बघत होती आणि माझी अगदी खात्री आहे या गोष्टीवर. नंतर त्याने नजर वळवली आणि मान खाली घातली जसं काही त्याने मोठा गुन्हा केलाय. तर इकडे साक्षी चैतन्याला म्हणत असते की अच्छा म्हणजे तू या कारणामुळे मगाचपासून गप्पा आहे आणि मला वाटलं की तू वेगळ्याच कारणामुळे गप्पा आहेस. मला असं वाटलं की अर्जुनने जे कोर्टामध्ये सांगितलं त्यावर तुझा विश्वास बसला की काय. चैतन्य म्हणतो की नाही. तेव्हा साक्षी म्हणते की अरे हा मी रिसॉर्ट मधून बाहेर गेले होते 1-1.5 तासासाठी परंतु माझा खुनाशी काही संबंध नाही, मी आश्रमात तर गेलेच नव्हते. चैतन्य म्हणतो की हो ग ते मला पटतंय परंतु मला एकच गोष्ट पटत नाहीये की एवढी मोठी गोष्ट म्हणजे तू रिसॉर्ट मधून त्या दिवशी बाहेर गेली होती ही गोष्ट तुझ्या लक्षात कशी नव्हती? अगं मग तू गेली कुठे होती? तेव्हा साक्षी म्हणते की अरे मला नाही आठवते त्या सगळ्या गोष्टी, म्हणजे सकाळी मी काय नाश्ता केला हे देखील मला आठवत नाही आणि 8-9 वर्षापूर्वीची गोष्ट मला कशी आठवणार आहे एवढ्या लवकर. मी आता आठवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि एकदा का ही गोष्ट मला आठवली ना तर मी हे देखील प्रूव्ह करेल की मी आश्रमात गेलेच नव्हते. पण चैतन्य तोपर्यंत तू माझं एक ऐकशील प्लीज, तू माझ्या जवळच राहशील ना, मला सोडून तर नाही जाणार ना, कारण माझं खूप प्रेम आहे रे तुझ्यावर. चैतन्य मनामध्ये म्हणत असतो की ही मुलगी माझ्यावर खरंच किती प्रेम करते आणि मी तर हिला सांगू सुद्धा शकलो नाही की अर्जुनच्या हाती तुझा पुरावा लागलाय म्हणून. तर इकडे अर्जुन कुसुमताईला म्हणत असतो की काय बोलताय तुम्ही, असं कधी होऊ शकत नाही आणि माझा काही या गोष्टीवर विश्वास नाहीये. चैतन्य आणि साक्षीचा काही संबंधच होऊ शकत नाही, कदाचित त्याला बरं वाटत नसेल सकाळपासून म्हणून तो जरा अस्वस्थ असेल. तेव्हा कुसुमताई म्हणते की ठीक आहे मी तर माझं खरं सांगितलंय, तुम्हाला विश्वास ठेवायचं तर ठेवा नाही तर नका ठेवू. सायली म्हणत असते की अगं कुसुमताई तशी ती साक्षी सगळ्यांकडे रागानेच बघत होती, आज तिचा चेहरा पूर्णपणे उतरला होता ना. कुसुमताई म्हणत असते की पण जर तिला खुन्नसच द्यायची होती तर तिने अर्जुन सरांना दिली असती, चैतन्यकडे कशाला अशी रागाने बघत होती. जाऊ दे मला तो विषय काही काढायचा नाहीये, ग्लास द्या मी ठेवून आले ग्लास. तर कुसुमताई आता चहाचे ग्लास ठेवण्यासाठी तिथे चहावाल्याकडे आलेली असते आणि नेमकं अर्जुनच्या गाडीच्या समोर जी गाडी उभी असते ती चैतन्य आणि साक्षीची असते. चैतन्य आणि साक्षी त्यात बसलेले असतात. कुसुमताईचं मात्र त्यांच्याकडे लक्ष नसतं. कुसुमताई अर्जुनला आवाज देते आणि म्हणते की काही सुट्टे पैसे आहेत का तुमच्याकडे? तेव्हा अर्जुन सुट्टे पैसे देण्यासाठी तिथे आलेला असतो परंतु चैतन्य आणि साक्षीचं अर्जुनकडे लक्ष नसतं आणि अर्जुनचं देखील त्यांच्याकडे लक्ष नसतं आणि थोड्या वेळातच ते तिथून निघून जातात. तर इकडे रविराज सर्वांना म्हणत असतो की कोण ती साक्षी आणि काय हा सगळा प्रकार चाललाय. तर प्रिया म्हणत असते की अहो बाबा अर्जुन मला तर काही बोलला नाही ना कोर्टात, जाऊ द्यात ना मग. रविराज म्हणतो की अरे पण आपली केस किती कमकुवत होत चालली हे बघताय ना तुम्ही, आणि ती साक्षी खोटं बोलते याचा अर्थ तन्वी सुद्धा खोटं बोलते असाच अर्थ होतो. पण मला एक कळत नाही ती साक्षी रिसॉर्ट मध्ये काय जाते 1.5 तासासाठी, हा सर्व काय प्रकार चालू आहे. तेव्हा राकेश म्हणत असतो की खोटं फुटेज सुद्धा असू शकतं ना हे, अर्जुनने कदाचित खोटा पुरावा सादर केला असेल. तेव्हा रविराज म्हणतो की नाही असं नाही होऊ शकत कारण अर्जुन माझा शिष्य आहे आणि कोर्टामध्ये तो कधीही खोटे पुरावे नाही सादर करणार. नागराज म्हणत असतो की पण मला नाही वाटत की ती साक्षी कधी खोटं बोलेल. रविराज म्हणतो की तुला काय माहितीये तिच्याबद्दल, आणि 2 दिवस ती फक्त आपल्या घरी आली होती आणि त्यावरून तू एवढं ठामपणे कसा काय सांगू शकतो. आज ज्या प्रकारे ती साक्षी कोर्टामध्ये गडबडली होती त्यावरून मलाही असं वाटतंय की ती खोटं बोलली असेल. मला तर असं वाटतंय की साक्षी आणि महिपत दोघंही माझ्याशी खोटं बोलताय आणि असं वाटतंय की त्यांना काहीतरी माहिती आहे जे मला सांगत नाहीये. पण जर त्या साक्षीने जर कोर्टामध्ये खोटं स्टेटमेंट दिलं असेल ना तर या गोष्टीचा मला नव्याने विचार करावा लागेल. असं म्हणून रविराज तिथून निघून जातो. तर साक्षी, नागराज आणि राकेशला आता मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. ते सायली ही घरी आलेली असते. पहिल्यांदा ती देवीचा आशीर्वाद घेते आणि देवीला खूप थँक्यू म्हणते. तेवढ्यातच कल्पना तिथे येते आणि कल्पना सायलीला म्हणते की सायली खरंच तू खूप ग्रेट आहेस, म्हणजे तू मधुभाऊंची मानलेली मुलगी आहेस तरी तू अगदी सख्या बापासारखं त्यांच्यावर प्रेम करतेस आणि देवी आई तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल. आता तू अजिबात टेन्शन नाही घ्यायचं आणि तू आता आराम करायचा. तर इकडे साक्षी आता रविराजच्या घरी आलेली असते आणि रविराज साक्षीची उलट तपासणी घेत असतो. साक्षी मात्र त्याचं काही उत्तर देत नसते आणि नुसतीच रडत असते. तेव्हा नागराज म्हणत असतो की साक्षी जे काही झाले ते खरं सांगून टाक ना. साक्षी रविराजला म्हणत असते की आय एम सॉरी सर, खरं तर त्या रात्री मी रिसॉर्ट मधून बाहेर पडले होते ही गोष्टच मी विसरून गेले. ज्या एका चुकीच्या स्टेटमेंटमुळे आता कोर्टाने गंभीर यावर निर्णय घेतला असेल, ज्या एका चुकीने आता आपल्या केसचं भरपूर नुकसान झालंय आणि आता सॉरी म्हणून काय उपयोग आहे. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे तर सायली ही अर्जुनच्या अंगावर पांघरून घालत असते. अर्जुन तिला म्हणत असतो की हे एक्स्ट्रा काळजी घेणं म्हणजे माझं गिफ्ट आहे का आता.
सायली म्हणते की मी कशाला तुम्हाला गिफ्ट देऊ. अर्जुन सायलीला म्हणत असतो की मिसेस सायली मी असं म्हणत होतो की उद्या माझा बर्थडे आहे. परंतु तोपर्यंत सायली तिथून निघून गेलेली असते. तेव्हा अर्जुन विचार करतो की खाली जर मम्माने माझ्या बर्थडेचा विषय काढला तर बायकोला नवऱ्याचा बर्थडे सुद्धा माहित नाहीये, यामुळे घरात मोठा राडा होऊ शकतो. म्हणत असतो की नाही घरातले कोणी मिसेस सायलींना काही म्हणण्याच्या अगोदर मला मिसेस सायलींना हे सांगितलंच पाहिजे. तर सायलीला ऑलरेडी समजलेलं असतं की अर्जुनचा बर्थडे आहे, कारण कल्पनाने तिला सांगितलेलं असतं की लग्नानंतर तुमचा हा पहिला वाढदिवस आहे. आणि सायली ही बाहेर असते आणि अर्जुन सुद्धा बाहेरच सायलीला शोधत असतो आणि दोघांची एकमेकांना टक्कर होते. परंतु त्यावेळी सायलीला काहीतरी आठवल्यासारखं होतं, म्हणजे तिला लहानपणीच्या गोष्टी तिथे आठवत असतात. तर मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.